नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे खरडा चिकन, जे की बनवायला पण सोपं आहे, एकदम झटपट होतं आणि चवीला तर खूपच छान लागतं। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। खरडा चिकन बनवण्यासाठी मी इथं पाव किलो चिकन घेतले। त्यासोबतच हिरव्या मिरच्या, सुकं खोबरं, थोडंसं लसूण, कोथिंबीर आणि अद्रक घेतले मी। हे सुकं खोबरं ना आपल्याला सुरुवातीला मिक्सरमधून काढून घ्यायचे। सगळं एकत्र टाकलं ना खोबरं वाटत नाही चांगलं, त्यामुळे खोबरं आधी वाटून घेऊया आपण। बघा खोबरं छान बारीक झाले। आता यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक टाकून घेऊया आणि एकदम थोडंसं 2 चमचे एवढं पाणी टाकून याला मस्त असं मिक्सरमधून फिरवून घेऊया। बघा छान असं वाटण तयार आहे आपलं। इकडे गॅसवरती कढई घेतली आहे मी। कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतले। चिकन आपलं थोडंसं आहे म्हणून मी तेल थोडंसं वापरले। आता यामध्ये मीडियम साईजचा एक कांदा घेतलाय, असा थोडासा मोठा-मोठाच कट करून घेतलाय मी कांदा। याला छान असं परतून घेऊया। या कांद्याला थोडासा लालसर रंग आला ना की आपण यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो शिजण्यापुरतं मीठ टाकूया यामध्ये आणि छान असं टोमॅटो शिजवून घेऊया। टोमॅटो मऊ झाला पाहिजे चांगला। आता आपला टोमॅटो पण मऊ झालाय। आता यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ना ते टाकून घेऊया आणि या वाटणला पण छान असं परतून घ्यायचंय तेलामध्ये। छान तेल सुटलं पाहिजे या वाटणाला। कंटिन्यूअस फिरवत मी हे वाटण परतून घेतेय। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकले आणि ते इसळून यामध्ये टाकतेय आणि थोडीशी हळद टाकली आहे, अर्धा चम्मच इतकी हळद टाकली आहे। आता छान असं मिक्स करून घेऊया आणि छान ग्रेव्ही शिजवून घेऊया आपली। हे चिकन चवीला खूपच छान लागतं आणि ज्वारीच्या भाकरी सोबत तर खूपच छान लागतं। आता आपली ग्रेव्ही मस्त शिजली आहे। आता यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया। आता यामध्ये आपल्याला लगेचच पाणी टाकायचं नाहीये अजिबात, चिकन आपल्याला असं शिजवून घ्यायचे। चिकनचं पण तेल आणि पाणी थोडंसं सुटतं, त्यामुळे असंच आपल्याला शिजवून घ्यायचे चिकन। पाणी न टाकता चिकन शिजवून घेण्याने काय होतं की चिकन लवकर पण शिजतं आणि चवीला पण खूप छान लागतं। त्यासोबतच मी टाकले इथं एक घरकुल मसाला पुडी, 1 रुपयाला एक घरकुल असते ना ती टाकली मी आणि त्यासोबतच चिकन मसाला टाकलाय थोडासा, एकदम अर्धा चम्मच इतका आणि याला छान मिक्स करून घेऊया। 10 मिनिटं लागतात अशी गॅसवरती चिकन शिजायला। आता यामध्ये एकदम थोडंसं पाणी टाकून घेऊया। आपल्याला अजिबात पातळ करायचं नाहीये भाजी, ही घट्टच अशी छान लागते। त्यामुळे यामध्ये मी एकदम अर्धा ग्लास इतकं पाणी टाकले। चिकन वगैरे शिजलंय आपलं। चिकन एकदम छान शिजले, पाहू शकता तुम्ही आणि दिसायला पण खूप छान दिसते आणि चवीला तर वाव खूपच छान झाले। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक यू।